हॅलो अंबादास भाऊ मी बराच नंबर नाही आहे. कोण बोलतोय? मी इंद्रायणी बोलतेय. हा बोल इंदू. कोण बोलते? मी बाबा. हा तुम्ही वय. हा ते जरा भाऊंना भेटायचं होतं. ते तिकडे डेरीच्या गेस्ट हाऊसवर जा तिकडे. डेअरीच्या गेस्ट हाऊस नाही राहू दे मी नंतर भेटेल. अगं जाऊन थांब तिकडे. हा 304 जाऊन थांब. हा नको नको राहू दे राहू दे. जा जा, त्याला काय होत नाही. काय मी येऊ सांगते. नाही नाही ना ग मी 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 अंबादास भाऊ कामाचा माणूस आहे, मग भेटत नाही, गडबड असते माग. जाते एकटी जाते. नाही, नाही, जा जाऊन तिकडे थांब. 304 ला भेटतील ते. असं असं आहे होय. ठेवते मी. बसा बसा आत बसा. आत आत. हा बसा. बसा बसा बसा. नाही ते अंबादास भाऊ कुठे आहे? येते ना. कोल्ड ड्रिंक प्यायचं का? नको ते नाही मी निघते. अगं बस ग. काय निघते बस. अंबादास चालतो आणि खंबादास नको का? तुम्ही असं बोललेलं सांगू का भावाला? काय बोललो मी आणि काय सांगणार? गेस्ट हाऊसवर गेले होते अंबादासला भेटायला. मनीष बाबा भेटणार लागणार भेटायला. हा समजा त्यांनी विचारलं की तू तिथे कशाला गेली होतीस तर काय सांगणार आहेस? आणि समजा सांगितलं असतं तो काय करणार काय माझं? मला मारेल तो, मी त्याला मारेल. भांडणं होती, गोष्ट अंबारस पर्यंत जाईल. तो काय म्हणेल? तो म्हणेल मी माझं राजकारण करू का तुमचे असले गुंडळे सोडू? मला काय करीत नाही. तो गेला तर तुझा भाऊ जाईल. माझ्याशिवाय पान हलत नाही अंबारस. आणि काय केलं काय मी तुला? काय उचलून आणली का दाराला कडी लावून बसलोय आतमध्ये घेऊन तुला मी? तू विचार कर रे इंदे. तुझ्या काय त्याचं कर्ज, त्याचे हप्ते, त्याची घेतलेली उचल हे सगळं माझ्या ताब्यात आहे. इकडं बटन दाबले की तिकडं सिस्टीम पण. शिकलेली बी नाहीस तू. 10वी नापास. पुन्हा त्याला भावाकडे पैसे बी नाहीत. चुकून माकून लग्न झालं तर नवऱ्याच्या लाता खात शेणातल्या किड्यागत आयुष्य तुझं. तुझ्या वहिनीपेक्षा बी वाईट. मस्त आहेस, चुनचुनीत आहेस. त्याची पारख करणारा भेटायला पाहिजे का नाही? तशी संधी यायला पाहिजे. या दोन्ही गोष्टी मी आणल्या तुझ्यासाठी. अगं नुसतं जगत आणि हागत फिरायला तू काय म्हैस आहेस का काय? माणूस आहेस माणूस. माणसाला असतं आयुष्य, त्याचं मन. तू काय दरिद्री नाहीस, चांगली भरलेली आहेस. विचार कर. मला काय घाय नाही. तू नाही तर दुसरं कोणतरी येईलच की. आपल्याला काय जागा भरल्याचे कारण. सिस्टीम आहे, पॉवर गेम आहे. समजा हा पॉवर गेम. आमच्या बिग्रोवर कोण ना कोण असतेच बसलेले. त्यांना कसं निस्तरायचं ते आम्हाला माहिती आहे. तू बोल ना. बलात्कार नाही करायचं आपल्याला. सगळं राजी खुशीने. तुला वाटलं की वेळ घे, विचार कर. तुला वाटलं की जमू आपण. दार उघडे, जायचं तर जा,
नाही तर थांब इथं. गरीबाच्या पोरीने जास्त विचार करायचा नसतो. हा, विचार स्वातंत्र्य वगैरे आहेत त्याच्या जागेवर, त्या बापला बघायचं. हा. चॉकलेट महागडे 50 रुपयाचं आहे. तोंडात टाकले लगेच तरी घेत 50. दिवसभर शेतात उन्हातानात मजुरी केली की मिळतात किती? 50 रुपये. तोंडात टाकले की लगेच वेळ घेत. गोड आहे. विचार कर बरं का. गोड गोड चॉकलेट. दादा बहिणी ही साधी माणसं होती. साध्या माणसाच्या नजरेतून जग बघत होती. आधुनिकीकरणाच्या रेट्यात वफ्तालची परिस्थिती विषारी होत चालली होती आणि हे विष आपल्या घरापर्यंत येऊन पोचले याची त्या दोघांनाही कल्पना नव्हती. त्यांना दिसत होतं फक्त वाऱ्यावर डोलणारं. यशवंताची बहीण आहे ती. मग काय रूम मध्ये बसला होता? काय केलंस तो कोथळा बाहेर काढी ना? भाऊ काय झालं तापाली एवढं? तुम्ही एवढं लफडे करता, आम्ही कुठं काय बोलतो का? सांगतो का आम्ही कुणाला काय? अरे तसं नाही बाबा. हे बघ, शेण खायचं तर खात जाऊ माणसानं, पण कार्यकर्त्याच्या घरात कायला घुसायचं? त्यांची इच्छा असेल तर. म्हणजे आता नागाला कुठं माहित असते कुठल्या वेळातून उंदीर येणार आहे म्हणून. त्याचं काम असतं खायचं आपलं. हे बा, तुला काय तोंड काळं करायचं ते कर, पण या डेअरीच्या गेस्ट हाऊसवर नाही पाहिजे. ते लॉज फीजवर जा, कुठं जायचं तिकडं. आणि ते यशवंत त्याला कळू देऊ नको. कोथळा बाहेर काढील तो तुझा. चूक झाली भाऊ, चूक झाली चूक. त्याला काय करू चूक परत दुसरीकडे जाऊन. हे हे आणि सारख्या माझ्या भानगडी काढत जाऊ नको रे. नाही भाऊ. हा भाऊ चुनचुनीत आहे, चमचमीत आहे की नाही ते चव बघावं लागेल. बाबा